आज तर डायरेक्ट खून चेक केलं रे भाऊ. मस्तच बॉम्ब फुटलाय माझ्यासोबत. वाड्यात गेला, वाड्यामध्ये मोसम टाईट होता. मग काय भेटले नाही बिल्डर लोक, यांले घेतले आपल्या ब्लॉक मध्ये NS घेतली आणि टाकलं 5-0चं पेट्रोल. पेट्रोल टाकल्यावर या मानव भाऊ भेटला. मानव भाऊ आमच्या गाडीची चाबी देतच नव्हता. मग काय मग केस होई गेल ते तेरा नाम सारखे डॉन होता माझ्यासोबत आणि आम्ही चालले होते 14. मग काय 100च्या स्पीडनं वातावरण पाहिसन फिरवायला आपल्याकडे कॅमेरा. हे गाडीवर असे केस उडता म्हणलं डॉन मी आता कटिंग करीच टाकतो. मी गेला न्यू लुक मध्ये. मग काय रे भाऊ नंबर होता मग पुढे 1. मग काय हे मोठे भाऊ ना लय भारी कटिंग करतात सावद्यामध्ये. मग काय या मोठ्या भाऊले पाहिलं म्हणलं बाप्पा रे काय विषय या भाऊचं लुक पाहिलं म्हणलं बाप्पा रे मस्त स्टाईल आहे हेच करणं पडेल एखादी एकदा. मग काय लागला भाऊ आपला नंबर 25 मिनिटानं. मी ना सांगलं भाऊले म्हणलं भाऊ मला केस करणे स्ट्रेट. मग काय लागला आपला नंबर म्हणलं भाऊ शॉर्ट काट म्हणलं मला लगेच स्ट्रेट करायचे म्हणलं 3-4 महिन्यानं. मग काय भाऊनं करली ना आपली कटिंग पहा कसे दिसताय आपले केस. आपण काही काटले नाही आपल्याला करणे भाऊ सारखे केस. मागच्या वर्षी बी आपले केस होते. मग आम्ही गेले दवाखान्यामध्ये. मी आजारी होता तर मी काही पेटी उचलली नाही आणि मग या मोठा भाऊ आपला होय की फिरवायला आपल्याकडे कॅमेरा. आणि मग काय मा नंबर लागेल थोडासा टाइम होता. मग काय नंबर लागल्यावर ते म्हणत होते की रक्त लगेच चेक कर. मग काय रक्त एक काढलं भाऊ त्यांना आणि ते म्हणत होते की रिपोर्ट यायला थोडासा टाइम लागेल. मग मी उभा राही गेला साईडवर. मग काय रिपोर्ट आला भाऊ आणि बरोबर झाला मोठा स्कॅम. ते म्हणत होते की तुला टायफॉइड मलेरिया झालाय म्हणलं बाप्पा रे. मग काय आम्ही गेले 100च्या स्पीडनं आणि बॉम्ब टाकायचे ब्लॉक डेली